पुणे मोर्चाचे मी जिल्हाध्यक्ष आणि या ठिकाणी आम्ही सर्व तमाम मातंग समाज या ठिकाणी आलेले सकल मातंग समाज या ठिकाणी उपस्थिती आहे आणि आम्ही एक सांगू इच्छितो शासनाला की सर्वोच्च उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे तरी पण महाराष्ट्र सरकारने त्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी केली नाही म्हणून तमाम मातंग समाज माझा या ठिकाणी रोडावरती उतरलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारांना माझी आग्रहाची विनंती आहे की जर कधी आमचं हे शासनाने तात्काळ आमची अंमलबजावणी करावी ही माझी शासनाला मागणी आहे। जर आपल्या आता रस्त्यावर उतरल्या तर या मागण्या मानण्याला पुढचं पाऊल काय असणार आपलं? हे आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही तीव्र आंदोलन सुद्धा आम्ही रस्त्यावरती येणार, मुंबईला येणार आणि मोठ्या संख्येने अजून आम्ही तिथं आंदोलन करणार। जय हिंद। आज या ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या वतीने समस्त अनुसूचित जातीमधील 59 जातीच्या घटकातील सर्व समाज बांधवांचा एक भव्य उद्रेक या ठिकाणी जळगाव येथे दिसून येत आहे। आपण सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण प्रस्तावित आहे आणि अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाकरता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून हजारोचे घोळके आज रस्त्यावर येत आहे। त्या सर्वांची एकच मागणी आहे की स्वातंत्र्य झाल्यापासून मातंग समाजाप्रमाणे अजून उर्वरित 58 जाती या आजही मागे आहेत। स्वातंत्र्यानंतर अनेक जातींना आरक्षणाचे लाभ मिळालेले आहेत। त्यांच्या IAS कलेक्टर, त्यांचे जजेस वगैरे वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी झालेले आहेत, परंतु मातंग समाज हा आजही त्या सर्व योजनांपासून, त्या आरक्षणापासून वंचित आहे। म्हणून अनेक दिवसापासून गेल्या 25-30 वर्षापासून मातंग समाज महाराष्ट्र राज्यामध्ये गोखले साहेबांच्या वतीने या आंदोलनाला सुरुवात झाली होती। या आरक्षणाकरता मातंग समाजातर्फे बलिदान देखील झालेलं आहे आणि शासन, महाराष्ट्र शासन आज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाकरता पॉझिटिव्ह आहे, परंतु शासनावर काही दबाव येत असेल तर आम्ही या मोर्चातर्फे शासनाला विनंती करत आहे की तुम्ही कुठल्याही एखाद्याचा दबाव न घेता संपूर्ण मागे राहिलेल्या लाभवंचित असलेल्या जातींचा आपण विचार करावा व माननीय अमितजी गोरखे साहेब आमचे आमदार असतील, आमच्या समाजाचे सर्व नेते असतील, यांनी जी मागणी रेटून लावलेली आहे त्या मागणीला तुम्ही लवकर मान्य करावं व या समाजाला न्याय द्यावा। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीतील उर्वरित ज्या मागे राहिलेल्या जाती आहेत त्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची। आपलं नाव सांगा। माझे नाव राजू रामदास मानकर, मी राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी एक समाज बांधवमधून साठे साहेबांच्या आदेशानुसार व आमचे आमदार अमित गोरखे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी मी आलेलो आहोत। धन्यवाद।